नमस्कार मित्रांनो, मी युवराज राठोड, संचालक YP अकॅडमी, जे आपली मिशन TET 2021 ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो, त्यामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आपण आपले मराठी व्याकरणाचे 2 लेक्चर झाले, त्यानंतर समोरचा जो लेक्चर आहे तो मराठी व्याकरणातील वर्णमाला आणि त्याची मूळ अक्षर। आता वर्णमाला आणि मूळ अक्षर आपण कधी शिकलोय? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी। शक्यतो आपण पहिली आणि दुसरी मध्ये जी काही मूळ अक्षर आहे आपली वर्णमालेची ती मूळ अक्षर आपण शिकलेलो आहे। आणि आता आपण बऱ्याचशा 12वी झाली, त्यानंतर बरंच ग्रॅज्युएशन झालं, कोणाचं D.Ed झालंय, कोणाचं B.Ed झालेलं असेल, सगळ्या क्षेत्रात आपण शिकतोय, परंतु आता आपल्याला काय शिकावं लागतं? पुन्हा मूळ अक्षर। ठीक आहे, तर मूळ अक्षर कोण शिकतात? आपली लहान लहान जी मुलं असतील सध्या, त्यांना तुम्ही मूळ अक्षर शिकवत असताल, काय करत असाल? त्यांना तुम्ही मूळ अक्षर शिकवताय, तर ठीक आहे। तरी मूळ अक्षर नेमकी काय आहे? यामध्ये किती मूळ अक्षर आहे आपल्या वर्णमालेमध्ये? त्याचबरोबर या ठिकाणी मूळ अक्षरामध्ये जो आकडा आहे तो वारंवार का बदलत असतो? कोणी 52 सांगतंय, कोणी मग 48 सांगतंय, कोणी 50 सांगतंय। हा नेमका गोंधळ काय आहे? नेमकं आपल्याला समजलं पाहिजे किंवा आपल्या वर्णमालेमध्ये आपल्याला सरळ सरळ जर प्रश्न आला, आपल्या वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती, काय लिहिणार? 52, 50, 2-3 ठिकाणी वाचले असतील, 48। तीनही ऑप्शन 100% असतात। काय असतात? ऑप्शन तीनही जे आहेत ते 100% ऑप्शन असतात। वर्णमालेमध्ये संख्या किती आहे आपल्या वर्णमालेमध्ये? तर तीनही ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, याशिवाय ऑप्शन तुम्हाला नसणारच आहे त्यामध्ये। ठीक आहे, हे तीनही ऑप्शन दिसणार आणि तुम्हाला तीनही उत्तर बरोबर वाटतात। आणि तीनही उत्तर बरोबर आहेत का? नाही आहेत। का नाही आहेत बघणार आहोत आपण। परंतु आपल्याला या ठिकाणी बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की बाबा वर्णांची संख्या किती? 48 आहे। मी एका पुस्तकात 48 वाचलं होतं, दुसऱ्या पुस्तकात 50 वाचलं होतं, तिसऱ्या पुस्तकात 52 वाचलं होतं। मग हा नेमका गोंधळ काय आहे? बऱ्याच व्याकरणकारांनी किंवा मग बरेचसे जे पुस्तक आहे त्यामध्ये काय केलेलं आहे? काही पुस्तकामध्ये वर्णांची संख्या 50 दिलेली आहे, आधुनिक वर्णमालेतील वर्णांची संख्या 50 आहे, आणि त्याचबरोबर काही पुस्तकामध्ये दिलेलं आहे की आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या 52 आहे। मग आपण उत्तर काय लिहायचं? आणि आपलं जास्त डोकं दुसरीकडे लागत नाही, आपलं जिथे कन्फ्युजन असतं त्या ठिकाणी आपलं जास्त डोकं लागतं। आपण त्याचाच विचार करत असतो की नेमकं हे काय बाबा। ठीक आहे, तर आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेऊया। आता सर्वप्रथम आपण मराठीची मूळाक्षरे लिहून घेऊया। मूळ अक्षर लिहून घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की मूळाक्षर लिहून घेतल्यानंतर नेमकी कोणकोणती वर्ण आहेत, मग वर्ण किती आहेत, या सगळ्या गोष्टीची आपण या ठिकाणी चर्चा करूया। त्याआधी सर्वप्रथम शासनाने काय केलं होतं? 2009चा शासनाने स्वीकारलेली जी वर्णमाला आहे त्यामध्ये किती वर्णांचा समावेश केलेला आहे त्यांनी? 52। फिकं वर्ण, तिखट वर्ण नाही, 52 वर्ण आहेत। काय आहेत? 52 वर्ण आहेत शासनाने स्वीकारलेले। परंतु आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिताना 52 लिहायचं नाही। का लिहायचं नाही तेही सांगतो, नाहीतर इथं 52 लिहून दिलेत, तुम्हाला पटकन लगे प्रश्न येईल, उत्तर 52 खटकन लिहिलं, उत्तर संपला तुमचा विषय। तुम्ही म्हणसाल पुन्हा युवराज सरांनी शिकवलं होतं आणि माझं चुकलं। ठीक आहे, तर आपण सविस्तर बघूया मूळाक्षर नेमकं काय मुद्दा आहे तो। तर या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय करूया? आपण स्वर, स्वरादी जे आहेत ते लिहून घेऊया। अ, आ, ई, ई, ऱ्स्व ई, दीर्घ ई। ठीक आहे, त्यानंतर उ, ऊ, त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ए, आई, ओ, औ, अम, आ। ओ, औ। आता यामध्ये अम, आहा काय? स्वरादी आहेत। हे काय? स्वरादी आहेत। आणि त्याचबरोबर इंग्रजी स्वर आहेत, एक ä आणि अ। ठीक आहे, एवढा मुद्दा लक्षात आला। त्यानंतर दुसरे घटक बघूया, जसं की क चा गट। क, ख, जेवढेही वर्ण आहेत ते आपण कशा पद्धतीने लिहित असतो? पाय मोडून लिहित असतो। स्वर पाय मोडून लिहिण्याची गरज आहे का? नाही। म्हणजेच या ठिकाणी सरळ सरळ काय की जी आपली वर्णमाला आहे, क हा जो शब्द आहे, क हा जो शब्द आहे तो कशा पद्धतीने तयार झालेला मराठी वर्णमालेमध्ये? तर क पाय मोडून
12 खडी या ठिकाणी जी काही आपली वर्णमाला आहे त्यामधला जो क आहे तो पाय मोडलेला आहे आणि तो पाय मोडलेला क आणि त्यामध्ये आपण काय मिसळवला, स्वर मिसळवला, कोणता, अ, म्हणजे त्या ठिकाणी तो काय तयार झाला, मग क तयार झाला. ठीक आहे. त्यामुळे आपण वर्णमालेतील जेवढेही वर्ण आहेत स्वर स्वरादी सोडून कसे लिहितो, पाय मोडून लिहितो. ठीक आहे. तर या ठिकाणी क, ख, ग, घ आणि न. काय, क, ख, ग, घ, न. परंतु याचा उच्चार काय होतो, वांगमय. लक्ष द्या, वांगमय या ठिकाणी वापरतो आपण हा शब्द. ठीक आहे. क, ख, ग, घ, न. त्यानंतर समोरचा गट बघूया. च, छ, ज, झ आणि त्र. ठीक आहे. यानंतर समोरचा घटक बघूया. ट, ठ, ड, ढ आणि इथे न कोणता येणार मग, बाणाचा न. त्यानंतर पुन्हा त, थ, द, ध आणि न. त्यानंतर प, फ चा गट येईल. प, फ, प, फ, ब, भ आणि म. प, फ, ब, भ, म. त्यानंतर य, र, ल, व, श. य, र, ल, व, श. य, र, ल, व, श. त्यानंतर श, स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ. ठीक आहे. ही काय आपली वर्णमाला आहे. कशाची, मराठीची. काय आहे ही वर्णमाला. आता एवढा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. वर्णमाला तुम्हाला सगळ्यांना बोर्डवरती दिसते. ठीक आहे. आता ही जी वर्णमाला आहे ही वर्णमाला आपण स्वीकारलेली आहेत. आता आपण जर मोजले तर किती वर्ण भरतात, वर्ण जर मोजले तर किती भरतात, मोजून बघूया. हे किती आहेत स्वर, 12 आहेत. ठीक आहे. 12 स्वर आहेत, 2 स्वरादी आणि हे 2 आधुनिक वर्णमालेतील स्वर. लक्षात घ्या. 12 स्वर, 12 2 14, 15 16. ठीक आहे. 16. त्यानंतर या ठिकाणी बघूया हे काय स्वर किती आहेत, या ठिकाणी 14 आहेत. किती आहेत स्वर, 14. लक्षात आला मुद्दा. स्वर किती आहेत, 14 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. 12 स्वर आहेत आणि प्लस हे 2 जे स्वर आहेत ते कोणते, मग इंग्रजी. लक्षात असू द्या मुद्दा. ठीक आहे. 12 स्वर आहेत. त्यानंतर स्वरादी किती आहेत, मग 2 आहेत. कोणत्या, अम आणि आहा. काय आहेत, ह्या स्वरादी आहेत. काय आहेत, स्वरादी आहेत. किती आहेत स्वरादी, 2 आहेत. लक्षात असू द्या मुद्दा. त्यानंतर आता आपण वर्ण बघूया. 5 5 5 5 5 5 5 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36. ठीक आहे. स्वरादी 2, स्वर 14 आणि या ठिकाणी व्यंजन किती मोजलेत, 36. आता लक्षात घ्या 36 आहे. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलंय आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या किती. आता बघायची बेरीज करा. 14 आणि 36 किती होतात, 50. 50 आणि 2 किती होतात, 52. मग आपण उत्तर 52 लिहायचं का. आहे तुमच्या समोर 52 वर्ण दिसत आहे. 52 वर्ण लिहायचं का उत्तर, नाही लिहायचं. का नाही लिहायचं त्याचं कारण पण सांगतो. सर्वप्रथम लक्षात घ्या मुद्दा. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारला जातो काय की मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती. उत्तर लिहायचं 48. का लिहायचं, 2 सोडून हे 52 मधले बघा हे 2 सोडून द्या स्वरादी. ठीक आहे. 52 सॉरी स्वरादी नाही, हे 2 जे आहे ते इंग्रजी स्वर सोडून द्या. ठीक आहे. हे 2 इंग्रजी स्वर सोडलेत 52 मधले आणि हे संयुक्त व्यंजन सोडलेत. काय, संयुक्त व्यंजन सोडलेत. 52 मधनं 4 मायनस जर केले तर वर्णांची संख्या किती आहे, 48 आहे. कशामध्ये, मराठी वर्णमालेमध्ये. आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला की आधुनिक काय,
आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती? तर या ठिकाणी तुमचं उत्तर काय असायला पाहिजे मग आधुनिक वर्णमालेमध्ये? तर आधुनिक मध्ये या ठिकाणी जर 48 असेल तर आधुनिक मध्ये या 2 इंग्रजी स्वरांचा समावेश करावा लागेल आणि ती संख्या होईल 50. किती होईल ती संख्या? 50. कोणती? आधुनिक वर्णमालेची. मग आता आपण वारंवार ह्या 2 घटकाला का घेत नाहीये? हे जे 2 घटक आहे क्ष आणि ज्ञ, या 2 घटकांचा आपण वारंवार विचार का करत नाही? त्यांना का सोडतोय? त्यांना का मोजत नाहीये? तर ही क्ष आणि ज्ञ जी आहेत ती संयुक्त व्यंजन आहेत. काय? संयुक्त व्यंजन आहेत. काय संयुक्त व्यंजन? संयुक्त व्यंजन का आहेत ही? कारण ती 2-3 व्यंजन पासून एकत्रित तयार झालेली आहेत. तशी दुसरी व्यंजन आहेत का? नाही आहेत. क स्पेशली आहे, ख स्पेशली आहे, ग स्पेशली आहे, च स्पेशली आहे. परंतु या ठिकाणी क्ष आणि ज्ञ ही जी आहेत ती संयुक्त व्यंजन आहे आणि संयुक्त व्यंजन म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? ती जोडाक्षर आहेत. काय आहेत ती? जोडाक्षर. आणि जोडाक्षर आपण कशामध्ये मोजणार आहे का? वर्णमालेमध्ये नाही मोजणार. का नाही मोजणार? कारण ते जोडाक्षर आहेत. काय? जोडाक्षर आहेत. कसे आहेत त्याची फोड करूया त्या जोडाक्षराची. कशा पद्धतीने जोडाक्षर तयार झालेली आहेत तर बघा, या ठिकाणी जोडाक्षर का आहेत किंवा मग संयुक्त व्यंजन का आहेत त्याची आपण फोड करूया. जसं की क्ष, ठीक आहे, क्ष क प्लस श प्लस अ बरोबर काय होत आहे? क्ष होत आहे. स्वतंत्र अस्तित्व आहे का क्षचं? नाहीये. का नाहीये? कारण क श आणि अ या वर्णापासून क्ष हे जे संयुक्त व्यंजन आहे किंवा जोडाक्षर आहे ते तयार झालेलं आहे. म्हणजे काय? या ठिकाणी जोडाक्षर आहे. आला एवढा मुद्दा लक्षात? आता ज्ञ बघूया. ज्ञानेश्वराचा ज्ञ, ज्ञ ज्ञानेश्वराचा ज्ञ, ज्ञ ज्ञ द ज्ञ काय होतंय? द ज्ञ द न य प्लस अ हे काय मग या ठिकाणी? ज्ञ. आता ज्ञ जो व्यंजन आहे किंवा संयुक्त व्यंजन आहे, ठीक आहे, किंवा मग जोडाक्षर आहे, त्याची फोड केली आपण द प्लस न प्लस य प्लस अ काय झाला? ज्ञ. हे काय झालं? या ठिकाणी संयुक्त व्यंजन झालं किंवा मग जोडाक्षर झालं. काय झालं? संयुक्त व्यंजन झालं किंवा जोडाक्षर झालं. या ठिकाणी हा मुद्दा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने विचारतात, कोणत्या पद्धतीने फिरून प्रश्न विचारला जातो हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला सरळ सरळ मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती? उत्तर लिहायचं 48. आधुनिक वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या किती? उत्तर लिहायचं 50. का लिहायचं? बघितलंय 52 आहे. हे 2 आहेत त्यातले काय आहेत मग? हे संयुक्त व्यंजन आहे किंवा जोडाक्षर आहे. जोडाक्षर आपण वर्णमालेमध्ये मोजणार नाही. ठीक आहे. आणि आपली अख्खीची अख्खी पूर्ण जी वर्णमाला आहे ती वर्णमाला कुठून घेतलेली? आपण संस्कृत मधून. कुठून घेतलेली आहे? संस्कृत मधून घेतलेली आहे. काय? हे जे जेवढेही वर्णमालेमधले जेवढेही वर्ण आहेत ते कुठून घेतलेले? आपण संस्कृत मधून घेतलेले आहे. फक्त हे 2 जे वर्ण आहेत अ आणि अ हे जे इंग्रजी स्वर आहेत, कोणते? 2, ते काय केलेत? अरविंद मंगरुळकर यांनी त्यांचा समावेश केलेला आहे. अरविंद मंगरुळकर यांनी आपली जी काही मराठी वर्णमाला त्या मराठी वर्णमालेमध्ये जी काही अ आणि अ हे 2 स्वर आहेत त्याचा समावेश केलेला आहे. कारण आपण बऱ्याचदा ज्यावेळेस मराठी भाषा बोलतो त्यावेळेस इंग्रजीचा वापर करतो. बऱ्याचदा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपण वापर करतोय की मोबाईल आपण कधीच म्हणत नाही की बाबा माझा भ्रमणध्वनी दे. काय? मराठीमध्ये मोबाईलला काय म्हटलं जातं? भ्रमणध्वनी. कोण म्हटलं आतापर्यंत? तुझा भ्रमणध्वनी आला म्हटलंय का कोणी आतापर्यंत? तुझा फोन आला, तुझा फोन वाजतोय, ठीक आहे. फोन, मोबाईल हे काय आहेत मग? इंग्रजी शब्द आहे. आणि ह्या 2 स्वरांचा वापर आपण बऱ्याचदा करतो. जसं की बॉल, या ठिकाणी काय? अ चा समावेश होतो. अ बॅट. कोण म्हणतंय मला फळी दे? म्हणतोय का आपण मला फळी दे म्हणून? नाही म्हणत. का नाही म्हणत? कारण या ठिकाणी आपण सरळ सरळ इंग्रजी जे शब्द आहेत त्या इंग्रजी शब्दाचा आपण जो वापर आहे तो जास्तीचा वापर या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या ठिकाणी सरळ सरळ हे जे 2 वर्ण आहेत त्यांनी ते जे स्वर आहेत त्या स्वरांचा आपल्या मराठी वर्णमालेमध्ये अरविंद मंगरुळकरांनी या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि हे
जे आहेत ते संस्कृत नाही आहेत. म्हणजे बाकीचे वर्ण आणि ळ हा जो वर्ण आहे तो संस्कृत मधून घेतलेला नाही. काय हा जो ळ वर्ण आहे तो स्वतंत्र वर्ण आहे. दिसतंय खाली नाही दिसत ळ दिसतंय हो. आता ळ जो आहे तो स्वतंत्र वर्ण आहे त्यामुळे हा संस्कृत मधून घेतलेला नाही. परंतु बाकीचे जेवढेही वर्ण आहेत आपल्या वर्णमालेमधील ä आणि अ हे दोन सोडले आणि त्यानंतर एक ळ सोडला संयुक्त स्वर संयुक्त व्यंजन तर बाकीचे सर्व आपण कुठून घेतलेले आहे तर संस्कृत मधून आपण आपली जी वर्णमाला आहे ती घेतलेली आहे. एवढा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झाला. आता या ठिकाणी आपल्याला बरेचसे मुद्दे जे आहेत ते संयुक्त व्यंजन असेल, संयुक्त स्वर असेल, त्याचबरोबर दीर्घ स्वर असेल, ह्रस्व स्वर असेल, विजातीय स्वर असेल, ह्या सगळ्या गोष्टीची आपण चर्चा तर करणार आहोत. परंतु या ठिकाणी सर्वप्रथम आपण काय बघितलं मराठी वर्णमालेतील मूळ अक्षर बघितली. मूळ अक्षर किती आहेत, कोणती आहेत, वर्ण किती आहेत, स्वर किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जे आहे ते बघितलेलं आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कुठेतरी लॉजिक लावत चला. आणि या ठिकाणी आपण काय बघितलं 12 स्वर आहेत, 2 स्वर आधी आहेत 14 स्वर झालेत. त्यानंतर व्यंजन आहेत 34, 14 आणि 34 48 झालेत. ठीक आहे. आणि हे दोन या ठिकाणी स्वर आधी ä आणि अ किती झालेत मग 50. आधुनिक वर्णमाला 48 हे दोन कट करून टाकायचे त्यातून आणि हे दोघांचा विचार नाही करायचा क्ष आणि ज्ञ कारण ही जोड अक्षर आहे. काय जोड अक्षर आहे. ठीक आहे. बऱ्याच पुस्तकात तुम्हाला दिलेली असेल माहिती परंतु या ठिकाणी क्ष आणि ज्ञ ही जी आहे ती जोड अक्षर आहेत. तिला संयुक्त व्यंजन म्हणतो आपण. ठीक आहे. परंतु या ठिकाणी याचा आपण वर्णमालेमध्ये जरी त्याचा समावेश असला तरी आपण ती मोजताना या ठिकाणी गृहीत धरणार नाहीये. का धरणार नाहीये कारण ती बाकीच्या या ठिकाणी बघा द न य आणि अ आहे. या ठिकाणी द न य ठीक आहे अ आहे. त्यानंतर क आणि श. क कुठे आहे मग या ठिकाणी क आहे, या ठिकाणी श आहे. म्हणजे ती काय संयुक्त व्यंजन आहे, सरळ सरळ आणि जोड अक्षर आहे. त्यामुळे याचा जो वापर आहे तो संख्या मोजताना किंवा वर्णमालेमध्ये जो आहे याचा पूर्णपणे समावेश होत नाही कारण ती संयुक्त व्यंजन किंवा जोड अक्षर आहे. आले तेवढे मुद्दे लक्षात. जेवढे आपण मुद्दे जे आहेत ते लक्षात आहेत का तुम्हाला. आता तुम्हाला स्वरावरती प्रश्न विचारला जातो की वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती. आता वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती आहे मग 12 आहे. किती आहे 12. सर तुम्ही आता तर 14 सांगितले. ह ळ क्ष आणि ज्ञ. तर स्वर किती आहेत मग स्वर आहेत 12. ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं मराठी वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती उत्तर 12च लिहायचं. किती लिहायचं उत्तर 12च लिहायचं. का लिहायचं कारण या ठिकाणी 12च स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये. आणि आधुनिक मराठी वर्णमाला जर विचारली तर स्वर त्या ठिकाणी आधुनिक वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती तर या ठिकाणी लिहायचे 14. कोणते दोन ऍड केले मग या ठिकाणी तर ä आणि अ हे दोन स्वरांचा आपण काय केलं या ठिकाणी ऍड केलंय 2 स्वर म्हणजेच या ठिकाणी 14 झाले. आले या ठिकाणी जेवढे मुद्दे आपण घेतले ते सगळे मुद्दे जे आहेत ते तुम्ही जागच्या जागीच क्लिअर करा. कारण या ठिकाणी कुठेतरी असं फिट करून ठेवत चला. जे आपण लेक्चर घेतोय जे शिकतोय ते फिट करून ठेवत चला. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची जी अडचण आहे ती अडचण त्या ठिकाणी येणार नाहीये. ठीक आहे. आता मग आपण बाकीच्याही मुद्द्यांचा जर विचार केला तर स्वरांचे प्रकार, त्यानंतर स्वरादीचा वापर कुठे होतो, स्वरांचा वापर कुठे होतो, त्यानंतर स्पर्श व्यंजने कशाला म्हणायचं, संयुक्त व्यंजन कशाला म्हणायचं, स्वतंत्र व्यंजन कशाला म्हणायचं, अर्धस्वर कशाला म्हणायचं, या सगळ्या गोष्टी आपण बघूया. ठीक आहे. तर एकदा सर्वप्रथम आपण तक्ता काढून घेऊया एक जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. आणि यावरती तुम्हाला बऱ्याचदा तो तक्ता बघितला की या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते लक्षात येऊन जाईल की प्रश्न यावरती कशा पद्धतीने विचारले जातात. प्रश्न कोणताही विचारला की त्या तक्त्यामध्येच तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते सापडून जाणार आहे. आता कशा पद्धतीने सापडून जाणार आहे तेही बघूया. कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळतं ते आपण या ठिकाणी बघूया. सर्वप्रथम काय वर्ण आणि वर्णांचे प्रकार. आपली जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेचे प्रकार बघूया. ठीक आहे. आपली जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेचे आणि वर्णांचे प्रकार. आता वर्णांचे प्रकार किती आहेत सांगा बरं. वर्णांचे प्रकार किती आहेत 3 आहेत. कोणतं फिक्क वरण, तिखट वरण आणि
डाळ घालून केलेलं वर्ण आहे का? नाही आहे. तर वर्ण या ठिकाणी मराठी व्याकरणातला हा वर्ण आहे. तर वर्णांचे प्रकार आपल्याला बघायचे. तर वर्णांचे कोणकोणते प्रकार आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून. तुम्ही जर वर्ग 3 वर्ग 4 मध्ये कोणत्याही प्रकारच्या परीक्षा देत असाल तर सर्वात जास्त प्रश्न विचारला जाणार हा टॉपिक आहे. त्यासाठी अतिशय महत्वाचं लक्ष देऊन हा सिलेबस जो आहे तो आपण कव्हर करणार आहे. 1 2 3 दिवसामध्ये आपला जो वर्णमाला जो घटक आहे तो आपण कव्हर करणार आहे. परंतु व्यवस्थित सगळं लक्ष देऊन तुम्हाला समजलं नसेल तर डबल व्हिडिओ बघा, रिपीट बघा. परंतु या ठिकाणी तुमचे जे घटक आहे ते जागच्या जागी क्लिअर करून घेत चला. ठीक आहे. तर मुद्दा या ठिकाणी बघूया, वर्ण, वर्णांचे प्रकार. या ठिकाणी सर्व पहिला मुद्दा जो आहे तो या ठिकाणी बघूया आपण स्वर. आता स्वर किती आहेत? मग स्वर आहेत 14. किती आहेत? 14 आहेत. ठीक आहे. कसे आहेत 14 बघितलेत आपण, कोणकोणते आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला ऱ्हस्व, दीर्घ आणि या ठिकाणी आपल्याला जे काही संयुक्त स्वर आहे ते संयुक्त स्वर बघावे लागतील. ऱ्हस्व स्वर काय आहे मग या ठिकाणी बघा, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त हे 3 प्रकार आहेत कशाचे? स्वरांचे. ऱ्हस्व, ठीक आहे, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. मग ऱ्हस्व स्वर कोणकोणती आहेत? अ, ऱ्हस्व, आ, दीर्घ. येते लक्षात मुद्दा? अ, ऱ्हस्व, आ, दीर्घ. अ, आ, ई, ई, उ आणि उ. काय? ऊसाचा ऊ. ठीक आहे, ऊसाचा ऊ. उ आणि उ. त्यानंतर रु आणि लू. हे काय आहेत? या ठिकाणी ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5. कोणकोणते आहेत बघून घ्या. ठिकाणी ऱ्हस्व स्वर किती आहेत? अ, ई, उ, रु आणि लू. हे काय आहेत मग या ठिकाणी? 5 काय आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत. दीर्घ स्वर किती आहेत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये? 3 आहेत. आ, ई आणि उ. किती आहेत मग? 3 आहेत. काय? 3 दीर्घ स्वर. संयुक्त स्वर किती आहेत मग बघूया. अ या ठिकाणी ए, आई, ओ, औ. ए, आई, सॉरी, ए, आई, ओ, औ हे काय? दीर्घ स्वर आहेत. ए, आई, ओ आणि औ हे काय आहेत मग या ठिकाणी? दीर्घ स्वर आहेत. या ठिकाणी किती आहेत दीर्घ स्वर? 4. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. 12 स्वर झालेत. कशा पद्धतीने विभागणी केली? त्यानंतर इंग्रजी स्वर कोणकोणते आहेत मग? इंग्रजी स्वर आहेत 2, ए आणि अ. बरेचदा तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो की ए आणि अ या स्वरांचा मराठी वर्णमालेमध्ये कोणी समावेश केला? तर अरविंद मंगळूरकर. ठीक आहे, लक्षात आला मुद्दा. आता या ठिकाणी बघा 14 काय आहेत आपल्याकडे मराठी व्याकरणामध्ये स्वर आहेत. किती आहेत? 14 आहेत. आधी आपण काय सांगितलं? 12 आहेत. 12 कोणते बघितलं? प्रश्न कशा पद्धतीने विचारला त्यावरती तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. स्वर 12 आहेत मराठी व्याकरणामध्ये आणि 14 आहेत. मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची संख्या 48 आहे आणि 50 आहे. परंतु तुम्हाला तुमचे जे काही एज्युकेटर असतात किंवा मग तुमचे जे काही प्रश्नपत्रिका काढणारे लोक आहेत तो प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने फिरवून विचारतात किंवा तो प्रश्न कशा पद्धतीने फिरवून तुम्हाला टाकतात हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर असे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर या ठिकाणी संयुक्त स्वर मग आपण डिटेलमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये बघणारच आहे की ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं, दीर्घ स्वर कशाला म्हणायचं. संयुक्त स्वर म्हणजेच काय? 2 स्वर एकत्रित येऊन काय? संयुक्त स्वर, एक ऱ्हस्व आणि एक दीर्घ अशा प्रकारचे 2 स्वर एकत्रित येऊन संयुक्त स्वर तयार होतो. काय? अ आणि ई. अ हा अ किंवा हा ई, ऐ म्हणजेच हा होणार आहे. काय होणार आहे? हा होणार आहे ए. त्यानंतर आ प्लस ई किंवा हा ई काय होतंय? ऐ. अशा पद्धतीने ह्या संयुक्त स्वरांची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. काय झालेली आहे? संयुक्त स्वरांची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी संयुक्त स्वर झालेत. काय झालेत? हे संयुक्त स्वर झालेत आणि इंग्रजी स्वर तर आपण 2 जे आहे ते बघितलेले आहे. तर अशा पद्धतीने ही स्वर आहे. त्यानंतर स्वरादी, त्यानंतर आपली स्वरादी बघूया किती आहेत. तर स्वरादी आहेत 2. कोणकोणते आहेत मग? अम आणि आहा. अम, आ. ठीक आहे, स्वरादी आहेत 2 स्वरादी बघितल्या. त्यानंतर व्यंजन बघूया. व्यंजन, आता व्यंजनालाच दुसरं नाव काय
तर व्यंजनाला दुसरं नाव स्वरांत आहे आणि तिसरं नाव आहे परवर्ण. काय आहे? परवर्ण. आता बऱ्याचदा तुम्हाला या ठिकाणी परवर्ण हा शब्द परीक्षेत पाहायला मिळतो, कारण पेपर सेट करणाऱ्याकडे प्रश्नच नाही आहेत दुसरे काढण्यासाठी. काय? पेपर सेट करणाऱ्याकडे दुसरे प्रश्नच नाही आहेत. वारंवार ते विचारून थकले की व्यंजनांची संख्या किती, स्वरांत किती, तर परवर्ण किती, ह्या व्यंजनावरती तर ते थकलेत. आता ते मग नवीन शब्द शोधून काढतात. त्यांना स्वरांत किती, परवर्ण किती, हे जे नवीन नवीन शब्द आहे हे नवीन शब्द ते शोधून काढत असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला जे प्रश्न आहे ते प्रश्न परीक्षेत विचारले जातात. परवर्ण खालीलपैकी परवर्ण कोणता? त्यानंतर एखादीकडे ए दिलेला असेल किंवा मग आ असेल आणि दुसरा असेल क, मग परवर्ण कशाला म्हणायचं? व्यंजनाला. हे व्यंजन या ठिकाणी आहे. स्वरांत कशाला म्हणायचं? परवर्णाला. आपल्याला ऑप्शन देतील मग त्यानंतर औ किंवा मग उ, ए. ठीक आहे. आणि या ठिकाणी दुसरा घटक स्वरांत कशाला म्हणायचं? मग आपल्याला वाटतं स्वरांत म्हणजे स्वर असेल बाबा, लिहून टाका, स्वर आहे. ठीक आहे. हे छोट्या छोट्या मिस्टेक आपण करतो. तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा व्यंजन कोणकोणते आहेत त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा व्यंजनाला परवर्ण म्हणतात आणि स्वरांत म्हणतात. हे डोक्यात फिट करून ठेवा. परीक्षेला आता लेटेस्ट पॅटर्न मध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. कारण काय? कारण त्यांना माहितीये व्यंजन दररोज तेच विचारतोय, दर परीक्षेला आपण तेच विचारतोय. व्यंजन किती आहेत, व्यंजन कोणकोणती आहेत, स्पर्श व्यंजन कोणती आहेत, काय जे असेल ते सगळ्या गोष्टी ते व्यंजन 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 व्यंजन. परंतु त्यांना माहिती आहे की स्वरांत माहिती नाहीये मुलांना. जे डीप मध्ये अभ्यास करतात त्यांना माहिती आहे स्वरांत कशाला म्हणायचं, परवर्ण कशाला म्हणायचं. परंतु बऱ्याचशा उमेदवारांना माहिती नाहीये की काय परवर्ण कशाला म्हणायचं, स्वरांत कशाला म्हणायचं. मग पेपर सेट करणारा सांगतो की काय, मग खालीलपैकी स्पर्श परवर्ण स्वरांत कोणते? मृदू मृदू व्यंजन कोणते, तर मृदू प्रवर्ण कोणते, परवर्ण कोणते. किंवा मग व्यंजनाची व्याख्या दिली जाईल. ठीक आहे. आणि त्यामध्ये परवर्ण नाव दिलेलं असेल तुम्हाला, व्यंजनाची व्याख्या दिली जाईल आणि खालीलपैकी कोणती परवर्ण. दुसरे बाकीचे ऑप्शन असतील स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, तर तुमचं उत्तर मग त्या ठिकाणी परवर्ण असायला पाहिजे. हे छोटे छोटे मुद्दे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता व्यंजनामध्ये जर विचार केला तर कठोर व्यंजन, मृदू व्यंजन कशा पद्धतीने आहेत बघूया. क चा गट क. ठीक आहे. क, त्यानंतर च चा गट, ट चा गट, त चा गट, प चा गट. हे 5 गट आहेत. यामध्ये 5 अक्षर आहे. क, ख, क च्या गटामध्ये क, ख, ग, घ. ठीक आहे. तर या ठिकाणी आता या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या, कोणत्या घटकाला काय म्हणायचं. तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो यावरती. बऱ्याचदा विचारला जातो म्हणजे विचारलाच जातो. काय विचारलाच जातो? च, छ, ज, च, छ, ज, झ. ठीक आहे. आता या ठिकाणी ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर त, थ, द आणि ध. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ आणि म. आता तुम्हाला काय विचारतात, खालीलपैकी कठोर व्यंजन कोणती, खालीलपैकी मृदू व्यंजन कोणती आणि खालीलपैकी अनुनासिक व्यंजने कोणती. अनुनासिक तर आपल्याला माहिती आहे, लक्षात येतं, नाकातून याचा आवाज येतोय आणि यांचा उच्चार जो आहे तो न सारखा होतोय. काय होतोय? न, नाकातून आवाज येतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे यांना काय म्हणायचं मग? अनुनासिक. काय म्हणायचं? अनुनासिक. आता तुम्हाला जर विचारलं खालीलपैकी
कठोर व्यंजन कोणते? ठीक आहे, ऑप्शन देतील तुम्हाला ड, म, त्यानंतर ठ आणि एक ऑप्शन असेल घ. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कठोर व्यंजन कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं कठोर व्यंजन. तर हे जे काही 25 स्पर्श व्यंजन आहेत एकत्रित यांना काय म्हणायचं, स्पर्श व्यंजन. आता ही जी काही 25 स्पर्श व्यंजन आहेत त्या 25 स्पर्श व्यंजनापैकी पहिले जे घटक आहे, पहिले जे दोन दोन आहेत, क चा गट आहे क ख, च चा गट आहे च छ, ट चा गट आहे ट ठ, त चा गट आहे त थ, प चा गट आहे प फ. हे 10 जी व्यंजन आहेत ही काय आहेत मग कठोर आहेत. लक्षात घ्या मुद्दा काय, पहिली जी दोन दोन व्यंजन आहेत ती काय कठोर आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा बघूया, ग घ ज झ, त्यानंतर ड ढ द ध ब भ, मग ही काय मृदू आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला विचारू द्या बरं, कोणताही ह्या 25 प्रश्नापैकी कोणताही विचारू द्या, ह्या 25 घटकापैकी कोणताही एखादा गट विचारू द्या की खालीलपैकी मृदू व्यंजन कोणतं किंवा मग खालीलपैकी कठोर व्यंजन कोणतं. विसरणार आहे का तुम्ही? नाही विसरणार. पहिले दोन दोन कठोर आहेत, मधले दोन दोन मृदू आहेत, शेवटचे एक एक अनुनासिक आहे. एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आणखी कठोर व्यंजन आहे तीही आपण बघूया. परंतु सर्वप्रथम एवढे जेवढे आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे सरळ सरळ आहे. या ठिकाणी पहिले दोन दोन कठोर आहेत, मधले दोन दोन मृदू आहेत, शेवटचे एक एक अनुनासिक आहे. येतोय लक्षात मुद्दा. तर या ठिकाणी अशा छोट्या गोष्टी आपल्याला ज्या त्या माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं यापैकी कठोर व्यंजन कोणतं, मृदू व्यंजन कोणतं, नाही तर पाठ करायचं मग क ख च छ. कठोर व्यंजन कोणते? क ख आहे, च छ आहे, ट ठ आहे, त थ प फ, क ख च छ त थ ट ठ प फ. कठोर व्यंजन कठोर व्यंजन कठोर व्यंजन त थ छ छ प प म म. विसरून जातं माणूस. पाठ करायचंच नाही, पाठ करून काहीच साध्य होणार नाही. एवढा मुद्दा लक्षात घ्या. ठीक आहे, तर कठोर व्यंजन पहिली दोन दोन आहेत, त्यानंतर मृदू व्यंजन कोणती आहेत. आता ही एकत्रित 25 जी आहे ती काय आहेत मग स्पर्श व्यंजन आहेत. काय स्पर्श व्यंजन म्हणायचं याला. आणि स्पर्श व्यंजन किती आहेत मग, तर स्पर्श व्यंजन आहेत 25. आला मुद्दा लक्षात. स्पर्श व्यंजने किती आहेत, स्पर्श व्यंजने आहेत 25. 25 कोणकोणती आहेत, ही एवढी. आता 25 पैकी कठोर किती आहे मग, त्या 25 पैकी कठोर म्हणतोय मी, ही कठोर आहेत पहिली दोन दोन, मधली दोन दोन मृदू आहेत आणि शेवटची एक एक अनुनासिक आहे. आला एवढा मुद्दा लक्षात. समोरचा घटक बघूया. ठीक आहे, स्वरही बघितलेत आपण. स्वरादी बघितल्यात आपण दोन. ठीक आहे, आता या ठिकाणी बघूया आपण प फ ब भ म य र ल व श. य र ल व श. काय य र ल व श, य र ल व. ही काय आहेत मग, ही आहेत अर्धस्वर. काय अर्धस्वर, कारण यांचा उच्चार जो आहे तो स्वरासारखा होतो. का तो स्वरासारखा याचा उच्चार होतो, म्हणून यांना आपण काय म्हणतो, अर्धस्वर म्हणतो. काय म्हणतो यांना, काय म्हणतो आपण, अर्धस्वर. आता तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो प्रश्न, खालीलपैकी अर्धस्वर कोणते. ठीक आहे, ऑप्शन असेल पहिलं ऑप्शन अ, दुसरं ऑप्शन असेल या ठिकाणी तुम्हाला प, तिसरं ऑप्शन असेल ल आणि चौथं ऑप्शन असेल या ठिकाणी न. आता तुम्हाला माहिती पाहिजे अर्धस्वर कोणते आहेत. य र ल व, य र ल व, य व र ल. ठीक आहे, तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की अर्धस्वर किती आहेत, 4 आहेत. कोणकोणते आहेत, य र ल आणि व. हे 4 अर्धस्वर आहे. तुम्हाला माहिती आहे, विचारू द्या कसाही प्रश्न, खालीलपैकी अर्धस्वर कोणता, खालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही, कसाही विचारू द्या प्रश्न, आपल्याला काय घेणं देणं आहे, आपल्याला माहिती आहे ना, कसंही विचारू द्या, टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल. ठीक आहे, मुद्दे लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 4 किती आहेत, अर्धस्वर किती आहेत मग आपल्याकडे 4. आपल्याकडे म्हणजे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये. ठीक आहे, 4 काय आहेत अर्धस्वरात. त्यानंतर बघूया उष्मे स्वर.
उष्मे स्वर बघूया. य र ल व ही काय अर्धस्वरात. यामधला र जो घटक आहे त्याला काय म्हटलं जातं, कंपित वर्ण सुद्धा म्हटलं जातं. कंपित वर्ण विचारला जातो प्रश्न तुम्हाला, खालीलपैकी कंपित वर्ण कोणता आहे माहित तुम्हाला? नाही माहित. ज्यांना माहित असेल चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, तर र हा कंपित वर्ण आहे. खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? तर उत्तर तुमचं असायला पाहिजे, ऑप्शन देतील य र ल व किंवा मग य र श ह किंवा मग श. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन देतील खालीलपैकी कंपित वर्ण कोणता. खालीलपैकी कंपित वर्ण र आहे. आता र का आहे? र र काढा उच्चार, र र. कुठे जीभ कंपित होते आपली? टाळूला. र र र कंपन होते जिभेचं. काय होतंय? कंपन होतंय, व्हायब्रेट होतंय. व्हायब्रेट काय होतंय? व्हायब्रेट. मोबाईल ठेवता कधी तुम्ही व्हायब्रेट वरती? इंग्लिश शब्द वापरतो आपण, मराठी नाही वापरत. काय करतो? इंग्लिश शब्द वापरतो. कधी वापरतो इंग्लिश शब्द? कंटिन्यू दैनंदिन जीवनात आपण काय करतो? इंग्लिश शब्द वापरतो. आणि इंग्लिश कोण सोडून गेले? इंग्रज आले आणि सोडून गेले. ठीक आहे, तर कंपित वर्ण कशाला म्हणायचं मग? तर कंपित वर्ण र या वर्णाला म्हणायचं. का म्हणायचं? र र र पाठीमागून जीभ येते आणि व्हायब्रेट होते. काय होते? व्हायब्रेट होते. रचा उच्चार करून बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी त्याला काय म्हणायचं मग? कंपित वर्ण. कंपित वर्ण कोणता आहे? र आहे. बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. वर्णमालेवरती छोट्या छोट्या गोष्टीवरती बऱ्याचदा तुम्हाला यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती? खालीलपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती? त्यानंतर खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? विजातीय स्वरांची जोडी कोणती नाही? ये हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरापासून तयार झालेला आहे? औ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरापासून तयार झालेला आहे? किंवा मग अ प्लस ई यापासून कोणता संयुक्त स्वर तयार होतो? खूप सारे प्रश्न तुम्हाला यावरती विचारले जातात. आणि वर्णमाला हा आपल्या मराठी व्याकरणाचा कणा आहे. त्यामुळे त्यावरती सर्वाधिक जे प्रश्न आहे ते वर्णमालेवरती विचारले जातात. ठीक आहे, आपण थोडक्यात या ठिकाणी घेऊया, बाकी मग आपण डिटेल तर बघणारच आहे सर्व. कंपित वर्ण कशाला म्हणायचं मग? र ला. उष्मे उष्मे जे वर्ण आहे, उष्मे काय? उष्मे उष्णता निर्माण होते. काय होते? उष्णता निर्माण होते, घर्षण होते. श श श काय होतंय? घर्षण निर्माण होत आहे. म्हणजे श आणि स काय त्या ठिकाणी घर्षण होत आहे. श घर्षण होत आहे, म्हणजे त्याला घर्षण होतं म्हणून आपण यांना काय म्हणतो? उष्मे व्यंजन म्हणतो. काय म्हणतो? उष्मे व्यंजन. त्यानंतर ह हा महाप्राण आहे. ह पूर्ण हवा आपण बाहेर सोडतो. हवा न बाहेर सोडता ह म्हणून दाखवा बरं. हवा बाहेर सोडायची नाही आणि ह म्हणायचं. दाखवा म्हणून. ठीक आहे, तर ह आपण मोठ्या प्रमाणात बाहेर हवा सोडतो, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? महाप्राण म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक आहे ळ. या ठिकाणी ळ जो वर्ण आहे तो ळ वर्ण काय? मग तो आहे स्वतंत्र वर्ण. आणि आपण पहिल्या घटकामध्ये बघितलं होतं त्याला काय म्हणायचं मग? द्रविडियन गटातील वर्ण. आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे द्रविडियन गटातील वर्ण. तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, ळ हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? स्वतंत्र वर्ण. प्रश्न विचारू बोरिंग झाला. आता तुम्हाला विचारतील ळ खालीलपैकी द्रविडियन गटातील वर्ण कोणता? ळ. काय हे बोर झालेत विचारू. आयोग असेल किंवा मग तुमचे जिल्ह्याच्या स्तरावर विचारतील, गट क गट ड या परीक्षेसाठी विचारत असतील. हे प्रश्न विचारून ते बोर झाले दादा. खालीलपैकी स्वतंत्र वर्ण कोणता? ळ. सगळ्याला माहिती आहे ळ. द्रविडियन गटातील वर्ण कोणता? होतं थोडंसं कन्फ्युज. क्ष असेल का? ज्ञ असेल का? असेल का? अ असेल का? ठीक आहे, अशा पद्धतीने आपण विचार करतो आणि तिथे आपण आपलं परीक्षेत एक तर सर्वात महत्वाचा मुद्दा माइंड सेट करणं आहे. त्या ठिकाणी माइंड सेट असायला पाहिजे. आपण थोडंसं विचलित असलो, अशा प्रकारचे प्रश्न दिसले, आपण तुक्के लावतो. तुक्के क्ष असू शकतं, ज्ञ असू शकतं. ठीक आहे, तर आपण ते काय करतो? तुक्के लावत असतो.
तर या ठिकाणी आपलं उत्तर चुकतं. मगळ हा जो वर्ण आहे तो द्रविडियन गटातील वर्ण आहे, त्याला स्वतंत्र वर्ण सुद्धा म्हटलं जातं. दोन्हीपैकी कोणतंही ऑप्शन आलं तर त्याचं उत्तर आहे ळ. काय ळ. आणि बाकी आपण दोन शेवटचे जे बघितले क्ष आणि ज्ञ ही दोन घटक आपण बघितलेलेच आहे. क्ष ची फोड कशी होते, कशापासून तयार झालेला आहे, क प्लस श प्लस अ या व्यंजनापासून तो तयार झालेला आहे, या वर्णापासून तो तयार झालेला आहे क्ष. आणि ज्ञ द न य आणि अ या वर्णापासून तो तयार झालेला ज्ञ, त्याच्यामुळे त्याला संयुक्त व्यंजन किंवा त्याला जोड अक्षर सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, एवढे मुद्दे लक्षात आले. बाकी मग आपण जे काही घटक आहे जसं की स्वर असेल 14 स्वर, त्याची आपण व्यवस्थित पूर्णपणे त्याची व्याख्या घेऊया. त्यानंतर त्या स्वरावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, तुम्हाला याआधी कशा पद्धतीने त्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, सर्व घटकांचा आपण जी चर्चा त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत. तर आशा करूया आजचं जे लेक्चर आहे वर्णांचे प्रकार, तो लेक्चर तुम्हाला नक्कीच समजलं असेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.